चला दोन बॅटर मुख्य आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय आणि शतरक्षणाची विभरचना देखील इकडे कंप्लीट करायची। मॅच क्रमांक 2 आपण पाहत आहेत। मॅच सुरू होते, मॅचला सुरुवात होते। राज पडबल आपण पाहू शकतात बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला आणि प्रवीण आणि मुकेश ही सलामीची जोडी दाखल झाली आहे। स्ट्रायकिंग एंडकडे आपण पाहत आहेत प्रवीण असेल आणि नॉन स्ट्रायकिंग कडे आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच मुकेश या बॅटरला आपल्याला पाहायला मिळते आणि 3 षटकांचा हा सामना आणि त्यामध्ये पहिलं षटक P1 चा असणार आहे। चला थोडासा स्पीडअप तो करायचा तिकडे आपण गोलंदाज पहिलाच बॉल आडबा बाटणं आपण पाहू शकतात। बॉलला एक्झिक्यूट केले, फटका फसला गेलाय जरूर। विकेटचं पतन मिस्टर प्रवीण वाघ याला देखील बाद व्हावं लागेल। विकेटचं पतन, बॅटर आउट, बाद। मिलिंद बोहीर आपण पाहू शकतात मैदानाच्या आत दाखल झाला आणि धावसंख्या फलकावरती अजूनही ओपन नाही, कारण पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन झालंय। पहिलाच बॉल जर पाहिला तर तो सुरेख पद्धतीने हाताळला गेला आणि त्याचमुळे विकेटचं पतन, या मॅचची महत्त्वाची विकेट प्रवीणला देखील बाद केले गेले। आता नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल झाला अर्थातच मिलिंद आपण पाहत आहेत। त्यामुळे समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला, इनसाइड आउट बॉल उडवला गेलाय समोरच्या दिशेने। बॉल रफू चक्कर झालाय, इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन बॉल थेट प्रणांगणाबाहेर, चौकार 4। दोन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला। धावसंख्या फलकावरती 4 आकड्यावरती पोहोचली गेली आहे। बॉलिंग मार्क वरती जबरदस्त कामगिरी राजच्या माध्यमातून पहिल्या बॉल वरती केली जरूर। यावेळेस वेगवान तेज तर्रार बॉल वेगानं बीट केले गेले तिकडे गोलंदाजाने बॅटरला आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात तिसरा बॉल निर्धाव पद्धतीचा आपण पाहू शकतात डिलिव्हर्ड झाला गेलाय। 3 चेंडूचा खेळ अद्यावत झाला आणि धावसंख्या 4 आकड्यावरती पोहोचला गेलाय। 1 विकेट ती बाद केली आहे पहिल्याच बॉल वरती। यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस, इनसाइड आउट इनफिल्डच्या वरून बॉल उडवला गेलाय। क्षेत्ररक्षक तिकडे बॉल लॉंग ऑफ वरून पोहोचले गेले आणि बॉलला रिटर्न केलं। 2 धावेचा कॉल तो परिपूर्ण झालाय आणि 2 धावेच्या मदतीने पाहू शकतो धावसंख्या दुहेरी निवडली गेली आहे आणि फलकावरती पोहोचल्या धावा। त्याच चार चेंडूचा खेळ अद्याप होत असताना धावसंख्या 5 आकड्यावरती पोहोचली गेली आहे। फलकातील आपण पाहू शकतो अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि त्यासाठी गोलंदाज। त्यावेळेस चांगला बॉल वेगवान बॉल तेज तर्रार बॉल, ही लाईन द लेंथ जर पाहिली तर ती सुरेख आहे, कारण एकंदरीत बॅटरला फॉलो केले जाते आणि फॉलो करून गोलंदाजी केली जाते। कुठल्या स्पॉटवरती चेंडू पिच केले जातात, चेंडूला बाउन्स तो प्राप्त करून दिला जातो आणि त्यानंतर जर पाहिलं तर रफ्तारनं एक वेगानं बॉलला जर पाहिलं तर विकेट किपरच्या हातखंडामध्ये थेट पाठवलं जाते। आजचा बॉल निर्धाव आला, समोरच्या दिशेने फटका फसला गेला, फ्लायटेड बॉल होता, पंच दर्शवत आहेत इट्स अ बीमर बॉल।
हा नो चेंडू आहे आणि त्याचमुळे पाहू शकतात इकडे 9+1 सिंगल. एकंदरीत या 2 धाबा त्या अधोरेखित होतील, त्या प्राप्त होतील. 2 धाबा आल्यात आणि 2 धाब्याच्या मदतीने पाहू शकतात धावसंख्या 7 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. इथनं जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती हात खोलण्याची संधी असेल, कारण तो चेंडू जर पाहिला तर फ्री हिटचा असेल आणि त्या चेंडूवरती आपण पाहत आहेत आउटसाइड ऑफ स्टंप आहे. चांगला बॉल तिकडे कॅरी केला गेलाय, एक जबरदस्त बॉल. 6 चेंडूंचा खेळ इथे राशने कंप्लीट केला आणि 6 चेंडू अखेरीस धावसंख्या फलकावरती 7 आकड्यावरती पोहोचले गेले आहे. मॅचला सुरुवात होती आहे. बॉलिंग मार्कवरती मितेश यांना अंध केलंय. पहिलाच बॉल तो देखील खूप सुरेख पद्धतीचा पाहायला मिळतोय. एकंदरीत जर पाहिलं ना तर आई गावदेवी अंबराई बी संघाच्या माध्यमातून गोलंदाजी अटॅक जर पाहिला तर तो सुरेख पद्धतीचा पाहायला मिळतो, कारण ज्या पद्धतीचं पहिले षटक झालं त्यामध्ये 7 धावा खर्च केला. तदनंतर या षटकामध्ये पहिलाच बॉल जर पाहिला तर मितेशच्या माध्यमातून डॉट पद्धतीचा निर्धाव पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय कंप्लीट झाला. दुसऱ्या बॉलवरती बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन जरूर झालंय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून गेलाय. एक धाबेसाठी एक सिंगल धाव ती अधोरेखित होईल आणि सिंगल धाब्याच्या मदतीने पाहू शकते धावसंख्या 2 चेंडू अखेरीस 8 या अंकांवरती पोहोचली आहे. किंग ब्रदर्स या युट्यूब वाहिनीवरती स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. अर्थातच आपण पाहू शकता युट्यूब वाहिनीवरती जेही प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेलेत ना त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण पाहू शकता चला आपण या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ही स्पर्धा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. जयेश कांबडी त्यानंतर सुनीलजी पुजारी आणि गोवर्धनजी भोईर यांची टीम आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण युट्यूब वाहिनीवरती पाठवलं जाते. दरम्यान मॅचच्या दिशेनं आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये जबरदस्त तडाखा तो आला गेलाय. बॉलला पाठवलं गेलंय सीमारेषा पार. इथे जर पाहिलं ना तर तिसऱ्या बॉलवरती आला हा दमदार स्ट्रोक, चौका षटकार. चौदाही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पाहू शकता. दरम्यान पुन्हा एकदा फटका फसला गेलाय, त्याच इंटेन्शनने केलायचा मानस. जज केलं बॉलला आणि चुकी घडणार नाहीये. विकेटचं पतन, बॅटर बाद, आउट. 14 वरती बसतोय हा दुसरा धक्का. धीरज सोमन आपण पाहू शकतात प्रगतीपथावरती सज्ज झालेत. नव्याने बॅटर दाखल झालेत आणि मितेश गवारीच्या माध्यमातून अफलातून पद्धतीची गोलंदाजी केली जाते. यावेळी साडबा बाटने खेळण्याचा मानस. एक सिंगल धावेसाठी दिलाय 2 बॅटरमध्ये कॉल. 2 बॅटरचा समन्वय ते चांगल्या पद्धतीचा आणि त्याचमुळे आपण पाहतायत ना की 2 धावेचा कॉल तिकडे कंप्लीट झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत ती पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर 2 धाब्याने झालंय. धावसंख्या 5 चेंडू अखेरीस 16 आकड्यामध्ये पोहोचली आहे. आता इथनं धावांचा वेग तो थोडासा वाढवावा लागेल, कारण 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्यामध्ये 3 चेंडूवरती तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील आणि त्या इंटेन्शनने तुम्हाला 30+ धावसंख्या फलकावरती उभी करावी लागेल. आउटसाइड डी लेग स्टंप आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंच सांगतायत की हा व्हाईट चेंडू आहे आणि व्हाईट बॉलच्या मदतीने पाहू शकते धावसंख्या फलकावरती 17 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आणि 5 चेंडू अखेरीस 17 ही धावसंख्या विकेटच्या पटलावरती पाहत आहेत. अजूनही षटकातील शेवटचा बॉल तो शिल्लक आहे.
आणि त्यासाठी गोलंदाज यावेळेस जर पाहिलं तर बादशाह रिशमध्ये चेंडू आलाय लॉंग लेग रिजनला बॉल निघून जाईल सरळ जमिनीला घरंगलत सीमारेषा पार इथे आला शेवटच्या बॉलवरती हा चौकार 4. एकवीस धावा फलकावरती जोडल्या गेल्या 2 षटकांचा खेळ तो अद्यावत झाला गेला आणि काय जबरदस्त बॅटिंग ही शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळाली. आता इथनं धावांचा वेग तो चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय कारण धावसंख्या 21 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. भावेश पडवल आपण पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेत आणि षटक क्रमांक 3 साठी त्यांना आणलं गेले जरूर. आता इथनं शेवटच्या 6 चेंडूंवरती कितपत पोहोचण्याचा मानस तो केला जाईल. यावेळेस बॅटच्या रिच मध्ये चेंडू आला नाहीये आणि त्याचमुळे पाहू शकतात बॅटचं गोट चुंबन घेऊन बॉल विकेट किपरच्या हातखंडामध्ये विकेटचं बदल झालंय. बसतोय हा तिसरा धक्का बॅटर होतोय बाद 21-3. पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदल झालंय. अर्थातच 21 धावसंख्या फलकावरती जरूर जोडली गेली आहे आणि 3 विकेट ते बाद केलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत ना की विजय तो दाखल झाला आणि विजय किरकिरा इथनं कशा पद्धतीची बॅटिंग करेल कारण ज्या पद्धतीची धावा फलकावरती जोडल्यात 21 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला. यावेळेस विजयने गेल्या गेल्या केलाय प्रहार बॉल आहे तगडा स्ट्रोक परंतु काय एफर्ट्स दिले गेलेत जबरदस्त झेल तिकडे कॅरी केलाय विकेटचं बदल. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमा परिक्षेत्राच्या बाहेर जाईल पण तो अफलातून झेल तो टिपला गेलाय विकेटचं झालंय पतन अफलातून झेल बॅटर आउट बाद. दोन चेंडूचा खेळ अद्यावत झाला आणि धावसंख्येचा आलेख आपण पाहू शकतात 21 आकड्यावरती पोहोचला गेला. बॅक टू बॅक 2 विकेट पोहोचले गेलेत तंबूच्या आशाला परतलेत आणि काय जबरदस्त झेल टिपला गेला फ्लातून झेल तिकडे कन्वर्ट केला गेला. एकंदरीत असं वाटलं होते ना की विजयला की हा बॉल सीमा परिक्षेत्राच्या बाहेर जाणारच परंतु एंड मोमेंटला चेंडूला स्टॉप केले गेले तिकडे आणि त्यानंतर जर पाहिलं तर चेंडू आतमध्ये स्टॉप केला विकेट देखील प्राप्त झाले. आता नवीन बॅटर तो दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत मनीष शिंगडा आपण पाहत आहेत प्रगतीपथावरती सज्ज झालेत. यावेळेस मनीषने केल्या प्रहार पुन्हा एकदा तिसरा विकेट जाण्याची शक्यता होती परंतु बॉल 1 बाउन्सने क्लिअर झालाय सीमारेषा पार इथे आलाय मनीषच्या बॅटमधनं हा चौकार 4. चार धावेने धावफलकात निश्चिततेने वाढवते आणि धावसंख्येचा आलेख जर पाहिला तर तो 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचला गेलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस साडबा बाटणे खेळण्याचा मानस लॉंग स्टॉप रिझनला बॉल निघून जातोय बॉलला केले स्टॉप
डायरेक्ट हिट करण्याचा मानस होता, परंतु एक सिंगल धावेचा कॉल तिकडे कंप्लीट झाला गेलाय. वाईट प्लस एक एकंदरीत या दोन धाबा आणि दोन धावेच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या 27 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. आता धाबा एक चांगल्या स्थितीमध्ये त्या पाहायला मिळत आहेत, कारण अजूनही 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूवरती 5 ते 6 धाबा आल्या ना तर एक चांगली टोटल ती फलकावरती उभी राहू शकते. आणि त्याच इंटेन्शनने हा फटका पॉवरफुल सजवला आहे धीरज सोमनच्या बॅटमधनं. बॉल सीमारेषा पार. आमच्या समालोचन कक्षाला दिले अभिवादन. बॉल झालाय 6 धावेसाठी षटकार. ATC धावसंख्या सध्याच्या घडीला विखेच्या पटलावरती पोहोचली गेली आणि 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय. ज्या धाबांना रोख लावली होती ना तिथनं आता धाबा बनायला सुरुवात झाली आहे, कारण नितीन आपण पाहू शकता धीरज सोमनचा हा फटका यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये फटका यावेळेस फसला गेलाय. आता धीरज सोमन हा बॅटर बाद झालाय, परंतु जी जबाबदारी सोपवली होती, ज्या फटक्याची गरज होती तो फटका धीरजच्या बॅटमधून आला गेलाय. आता धीरज इथे बॅट झालाय, बॅटर आउट. हात परशुराम हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आणि धावसंख्या 33 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. आई गावदेवी माजिवडाबी आणि न्यू संघर्ष बंगलापाडा संघाचे कॅप्टन आपण यायचंय. शेवटचा बॉल केलाय प्रहार इंटू दी गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर, परंतु तिकडे देखील क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले गेलेत आणि विकेटचं पतन झालंय. बॅटर बाद. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळते. धावसंख्या फलकावरती पोहोचली 33-34 धावांचं आव्हान ठेवलं जाते. तोपर्यंत करूयात इथे टॉस. न्यू संघर्ष बंगलापाडा दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो आई गावदेवी माजिवडाबी या दोन संघादरम्यान केला जातोय दुसऱ्या पैकील अंतिम मॅचचा टॉस. चला दोन्ही संघाने समोर यायचे आपण करतोय टॉस. माजिवडाबी संघाचे कॅप्टन देखील जॉईन झाले. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो न्यू संघर्ष बंगलापाडा संघाचे कॅप्टन देखील जॉईन झालेत. अंतिम मॅच ती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या मॅचचा करतोय आपण टॉस. एका बाजूने आपण पाहत आहेत आई न्यू संघर्ष बंगलापाडा, दुसऱ्या बाजूने आई गावदेवी माजिवडाबी आणि न्यू संघर्ष बंगलापाडा संघाने प्रथमतः नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तो स्वीकारला गेलाय. आमंत्रित केला अर्थातच आई गावदेवी माजिवडाबी संघाला बॅटिंगसाठी.
दोन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालेत, प्रमोद आणि त्याच्या साथीनं नितेश गवारी. धीरज सोमन बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत. पहिला बॉल टाकण्यासाठी आपल्या पॉपिंग क्रीज वरती ते सज्ज झालेत. आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती धीरज सोमन सज्ज झालेत. मितेश गवारी आणि प्रमोद राऊत. प्रमोद जर पाहिलं गेलं तर पहिल्या बॉल साठी सज्ज झालाय. विकेटच्या पटलावरती पहिला बॉल त्याच्या माध्यमातून कंप्लीट केला जाईल. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने खेळा इनटू द गॅप. तिकडे देखील इनसाइड आउट बॉल उडवला गेलाय. बॉल एक्स्ट्रा कव्हर बॉडीलाच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. तिकडे फील्ड केलं. 2 धावेचा कॉल तो योग्यतेने कंप्लीट केलाय. 2 धावेचा कॉल कंप्लीट होत असताना धावांचा आलेख 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलाय. 2 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर जोडले गेलेत आणि 2 धाव्याने धावफलक 2 या आकड्यावरती ते पाहायला मिळतंय. 33 धावा फलकावरती जोडल्या. 34 धावेचं आव्हान आहे. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट बॉल उडवला गेलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल निघून जातो सरळ सीमा परिक्षेत्राच्या दिशेनं. परंतु काय क्षेत्ररक्षण झालंय तिकडे त्या दिशेनं जर पाहिलं गेलं तर बॉलला अडवलं गेलंय. बॉल रिटर्न केला गेला. तोपर्यंत जर पाहिलं तर 3 धावेचा कॉल तो झालाय तिकडे कंप्लीट आणि 3 धावेच्या मदतीने पावशिक धावसंख्या 5 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 2 चेंडू अखेरीस 5. दोन चेंडूचा खेळ अद्यावत झालाय. 5 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती ती पोचवली गेली आहे. धीरज सोमन आपण पाहत आहेत बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत. यावेळेस चांगला बॉल आहे. धीरजच्या माध्यमातून अफलातून बॉल आहे. कारण ज्यावेळी फुल्लर लेनची चेंडू टाकतोय इथनं पाहिला ते चेंडू सोपे वाटतात, परंतु फुल्लर लेनच्या चेंडूवर जर पाहिलं तर लोअर फुलटॉस चेंडू होता आणि त्यावरती खेळणं थोडंसं कठीण असतं आणि त्या चेंडूचा यूज इथे धीरजच्या माध्यमातून केला गेलाय. अफलातून बॉल एक चांगला बॉल तो तिकडे डिलिव्हर्ड झालाय. धीरज पुन्हा एकदा आता आपटून टाकले गेले. इथे बॅटरला फॉलो केले गेले आणि त्याचमुळे पावशिक आहेत. बॅटर बीट झाले गेलेत. समोरून खेळण्याचा मानस तो फसला गेलाय. 4था चेंडू देखील डॉट. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्येचा आलेख 5 आकड्यावरती पोहोचला गेलाय जरूर आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्यासाठी पावशिक आहेत धीरज. 34 धाब्यांचा पाठलाग तो करायचा आहे आणि त्यासाठी जर पाहिलं तर धीरजच्या माध्यमातून गोलंदाजी अटॅक चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. इनटू द गॅप नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल रफूचक्रित झालाय. निघून गेलाय सरळ सीमारेषा पार. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्लिअर झालाय. चौकार. अकरावी धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. एका षटकाचा खेळ तो अद्यावत झाला गेलाय आणि 23 धावा अजूनही जिंकण्यासाठी त्या गरजेचे आहेत. इकडे जर पाहिलं गेलं तर आई गावदेवी अंबरआई संघाला आपण पाहत आहेत 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत आहेत आणि या 2 संघांमधील ही मॅच मात्र आपण पाहू शकतायत खूप सुरेख पद्धतीची आहे. यावेळेस बाटनं बॅटची यश लागली परंतु क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले नाहीयेत आणि तब्बल एक सिंगल धाव ती फलकावरती जॉईन झाली आहे. आता सिंगल धाब्याच्या मदतीने पावशिक धावसंख्या 1 ने वाढली गेली आहे आणि वाढत असताना जर पाहिलं तर पोहोचली गेली फलकावरती तब्बल आपण पाहत आहेत ना 12 आकड्यावरती पोहोचली गेली आहे.
चेंडूचा खेळ इथे गोलंदाजाला कंप्लीट करायचे. गोलंदाज जर पाहिलं गेलं तर प्रवीण वाघ तो आला गेलाय. अडबा बाटणं फटका पॉवरफुल आहे. वन बाउन्सने चेंडू गॅदर केला परंतु तिकडे क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक, त्या चुकीचं भुगतान केलंय. 4 धाबेने येतो इथे चौकार. संख्या जर पाहिली तर ती झपाट्याने वाढली गेली, 4 ने वाढली आणि वाढत असताना जाऊन पोहोचली गेली. फलकावरती 16 आकड्यावरती 16 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पाटलावरती जरूर जोडल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. यावेळेस अडबा बाटणं बॅटची यश लागले. बॅटचं गोड चुंबन ते तिकडे घेतलं गेलं आणि तदनंतर तिकडे आपण पाहत आहेत ना की क्षेत्ररक्षक पोहोचले आणि एक धाव ती अधोरेखित झाली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 17 आकड्यावरती पोहोचली गेली. आता निम्म्या धाब्यांचा खेळ तो झालाय कंप्लीट आणि 9 चेंडूंमध्ये 17 धाब्याची गरज ती अजूनही आहे. 9 चेंडू 17चं समीकरण दोन्ही संघाला समान स्थिती जिंकण्यासाठी ती आहे. यावेळेस समोरच्या दिशेने फटका बसला परंतु क्षेत्ररक्षक नाही तिकडे आणि त्याचमुळे एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्यासाठी वेगाने आलेत आणि दुसरी धाव तिकडे घेत असताना बॅटर पोहोचले गेलेत सेफली. 2 धाब्याचा कॉल तो झालाय कंप्लीट आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 19 या आकड्यावरती पोहोचल्यात. आता इथनं 2 चेंडू ते कशा पद्धतीने प्रवीणच्या माध्यमातून कंप्लीट केले जातील आणि त्या 2 चेंडूंवरती प्रमोद राऊतच्या माध्यमातून कशा पद्धतीने काय माइंडसेटनी फटके खेळले जातील हे देखील पाहूयात. कारण धाबांचा वेग तो एकंदरीत जर पाहिला तर योग्य आहे. कारण 8 मध्ये 15 धाब्याची गरज अजूनही आहे प्रवीण. यावेळेस आपण पाहत आहेत ना की सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. हे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जाते. 2 धाब्याचा कॉल कंप्लीट झालाय. तिसऱ्या धाब्यासाठी देखील तिकडे बॅटर आले होते परंतु 2च धाब्यावर समाधान ते मानावं लागते आणि 2 धाब्याने धावफलक 21 आकड्यावरती पोहोचलंय. आता 7 मध्ये 13ची गरज आहे. अर्थातच मॅच बनली आहे. मॅच मध्ये रोमांचक, मॅच मध्ये ट्विस्ट तो आला गेलाय. 7 चेंडू 13 धाब्याची गरज. 21 धाबा फलकावरती जोडल्यात. एका बाजूने आई गावदेवी डीजेवी जाधववाडा संघ, दुसऱ्या बाजूने आई गावदेवी अंबर आईबी संघ. एकंदरीत 2 संघ आहेत दिग्गज आणि या 2 दिग्गज संघांमधील ही मॅच ती देखील अफलातून पद्धतीची पाहायला मिळते. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस तिकडे देखील आपण पाहत आहेत. एक सिंगल धावेसाठी वेगाने आलेत. शेवटच्या बॉलवरती एक धाव ही अर्जित झाली आहे आणि आता इथनं समीकरण ते वेगळं झालंय. आता 6 चेंडू मध्ये 12ची गरज. अर्थातच प्रत्येक बॉलवरती 2ची सरासरी ती मेंटेन करावी लागेल. मैदानात जात आहे पाणी, पाण्याबरोबर जात आहे एक मंत्र. आणि घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकत राहा, पाहत राहा. आई गावदेवी बालखडी आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025. दोन षटकांचा खेळ तो कंप्लीट झाला आणि धावसंख्या 22 आकड्यावरती पोहोचली गेली. 12 चेंडू माफ करा 6 चेंडू आणि 12 धाब्याची गरज आहे. अर्थातच जर पाहिलं गेलं तर 12 धाब्यांची गरज असताना इथनं कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते ते देखील पाहिजे. बॉलिंग मार्कवरती विजय तो गोलंदाज आला गेलाय. पहिलाच बॉल अडबा बाटने खेळण्याचा मानस. 2 धाबेसाठी तिकडे कॉल दिला जात नाही कारण एकच धाब ती घेतली जाते. क्षेत्ररक्षण ते अचूक झालंय आणि त्याचमुळे पावशी ते एक सिंगल धाबेचा कॉल तिकडे कंप्लीट केलाय. सिंगल धाबेच्या मदतीने धावसंख्या 23 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 5 मध्ये जर पाहिलं ना तर 11ची गरज आहे आणि या विकेटवरती धाबा डिपेंड होत आहेत हे आपण मागील 3 दिवसांमध्ये पाहिलं गेलं. कारण कालच्या दिवसामध्ये जी मॅच झाली त्यामध्ये 6 चेंडूमध्ये 7 धाबा जयेश आपण पाहिल्या त्या डिपेंड झाल्या गेल्या. अर्थातच इथे धाबा डिपेंड होतील का. पुनश्च एकदा एक सिंगल साठी मात्र तिकडे कॉल दिला गेला आणि तदनंतर आपण पाहता येत ना की 2 धाबा त्या एक्झिक्यूट झाल्या गेल्यात. आता 4 मध्ये जिंकण्यासाठी 9 धाब्याची गरज आहे.
सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते आणि म्हटलं जातं ना मित्रांनो की मुंबईची लाईफलाईन अर्थातच लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आणि त्या सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते. हे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला. 25 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पाहू शकतात. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 9 धाब्याची गरज आहे. 9 धाब्याची गरज असताना इथनं कशा पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे हे देखील पाहूयात. आव्हान थोडंसं कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. एखादा मोठा स्ट्रोक आला ना तर ही मॅच सहजतेने आपण पाहू शकतात. आई गावदेवी अंबराई बी संघाच्या विपक्षामध्ये संघाकडे झुकू शकते. अडबा बाटणे खेळण्याचा मानस तिकडे चुकी झाली आहे. चुकी दिल्यानंतर पाहू शकतात डोक्यावरती हात दिले गेलाय. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काही अर्थ नसतोय आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात. कुशल मुवमेंटला इथे दिली आहे बॅटरला संधी आणि संधी देत असताना आशीर्वाद देखील दिला गेलाय. जुग जुग जिओ. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आणि 3 चेंडूचा खेळ कंप्लीट करणं ते बाकी आहे आणि 8 डाब्याची अजूनही गरज आहे. 8 डाब्याची गरज असताना इथनं आपण पाहू शकतात ना की बॅटरच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचं सोनं ते कशा पद्धतीने केलं जाते. प्रमोद आपण पाहतायत सज्ज आहेत. आणि बाबा आटणं कडक स्ट्रोक आहे. बादच्या राडर मध्ये आलाय आणि फेसबुक कमेंट नुसार म्हणायचं झालं तर क ड क. चौथ्या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर इथनं जर पाहिलं तर फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 2 धाब्याची गरज आहे. 2 चेंडू 2 धाब्याची गरज. आयुष्यात किती अडचणी असू द्या त्या अडचणीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न करणं हे गरजेची गोष्ट असते आणि हे आम्हाला क्रिकेटने शिकवलंय. 2 चेंडू 2 धाब्याची गरज. इथनं एक चेंडू जर जयेश डॉट आला ना तर या मॅच मध्ये ट्विस्ट हा येऊ शकतोय कारण ज्या पद्धतीने कालच्या मॅच मध्ये आपण पाहू शकतात त्यामुळे समोरच्या दिशेने खेळला आहे. विजय फटका आहे का. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत आणि दुसरी धाव देखील तिकडे कंप्लीट झाली आहे का नाही आहे. इथे ट्विस्ट आलाय कारण तिकडे चेंडू गोड चुंबन घेऊन गेलाय आणि विकेटचं पतन झालंय. आता एक चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. अर्थातच मॅच ही इथे ऑन झाली गेली आहे. एक चेंडू 1 धाब्याची गरज. आयुष्यात किती अडचणी असू द्या किती प्रॉब्लेम असू द्या कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबायचं नाही हे क्रिकेटने आम्हाला शिकवलंय. आता 1 चेंडू मध्ये 1 धाब्याची गरज आहे. अर्थातच मॅच मध्ये जो गोल्डन चेंडू टाकेल तो तिसऱ्या फेरीकरिता दाखल होईल आणि इथनं एक सिंगल धाव जो बॅटर बनवेल ना इथनं पुढच्या फेरीसाठी तो संघ दाखल होईल. आता इथनं चुका झाल्यात ज्याही चुका झाल्यात त्या चुकांना मागे सावरून ज्या चुका विसरून या मॅच मध्ये लक्ष देणे गरजेचे आहे कारण 1 चेंडू 1 धाब्याची गरज आहे. अर्थातच मॅच बनली आहे. प्रचंड स्पेशर आहे या मॅच मध्ये आणि तो स्पेशर कुकर मध्ये आला तर शिट्टी वाजते आणि तो स्पेशर मैदानात आला तर खेळाडूची तारांबळ उडती है. 100 साल जिंदा रहने के लिए 100 साल की उम्र जरूरी नहीं है. एक दिन मैं ऐसा काम करूं कि दुनिया तुम्हें 100 साल याद रखेंगी. 1 चेंडू 1 धाब्याची गरज असताना इथनं कशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली जाते हे देखील पाहायचं आहे. इथनं मॅच रंगली आहे. मॅच बनली आहे. विजय हातामध्ये आहे हा चेंडू आणि तिकडे पटका हवेमध्ये खेळला आहे. आता झेल कॅरी केला तर मॅच संपेल परंतु तिकडे चुकी झाली. एक सिंगल धाव ती बनवली गेली आहे आणि अर्थातच आई गावदेवी अंबराई संघ आपण पाहत आहेत ना या मॅच मध्ये विजय संपादन करतायत. चला 2 मॅच लगेच मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे.
असतं आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये तब्बल आपण पाहू शकतात ना की धावा कमी खर्च करत असताना 4 विकेट त्याने मिळवल्या. तोच भावेश ठरतोय. अर्थातच आई गावदेवी अंबराई संघाचा मॅन ऑफ द मॅच. चला भावेश आपण यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचं किताब ते कलेक्ट करायचं आहे. समीर लहांगे आणि त्याच्या साथीनं अक्षय लहांगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि दुसऱ्या बाजूने पण पाहू शकतात. अर्थातच न्यू संघर्ष बंगला